काळूबाईच्या नावानं चांग भलं मध्ये असणार, म्हणजे तो काही सिनेमा माझा ग्रेट रोल होता अशातला भाग नाही किंवा मी काय काम केलं होतं असलं काही नाही, पण त्या एका हिट सिनेमात मी बऱ्या रोलमध्ये होतो. त्या दरम्यान सर काय झालं ना की म्हणजे हा सगळा काळ मराठी सिनेमांसाठी वाईट काळ होता की इथे आपल्याकडे ग्रुप्स बनतात नाही, म्हणजे ग्रुप मी काही ते असं नाही म्हणत आहे की ते ग्रुपिझम होतं, पण कम्फर्ट झोनमध्ये जे जे अभिनेते आहेत ते आधी कास्ट केले जातात, ते आधी त्यांना महत्वाचे रोल मिळतात, हे आपल्याकडे होतच. आणि काहीतरी म्हणून जयश्री आत्यांनी पप्पांना टाळी दिली तर प्रेक्षकातली एक बाई त्यांच्या अंगावरती धावून आली की आत्ता या मुडद्याचं डोक्यात दगड घातलास आणि इथं त्याच्याबरोबर दात काढून खिदळतीस, तुला लाज वाटत नाही का म्हणून. नाटकात सिनेमात काम करायच्या ओढीनं पळून येतो, नाईट स्कूलला शिकतो, तालमीत हरकाम्या म्हणून कामापासून सुरुवात करतो, दिवसभर एका प्रेसमध्ये नोकरी करतो आणि काय कष्टाने तो स्वतःला घडवतो, कसा तो आपली जागा तयार करतो, राजशेखर हे एक नाव तयार करतो. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या लोकप्रिय गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत स्वप्नील राजशेखर. नमस्कार सर. नमस्कार. आज 4 एप्रिल 2025. आज सकाळची बातमी तुम्हाला समजली असेलच, मनोज कुमार यांचं निधन. काय भावना आहेत? आत काय आहे ना, म्हणजे तुम्ही समजू शकाल सर की असा कुठलाही मोठा कलावंत ज्याचे सिनेमे बघत आपण लहानाचे मोठे झालोय, तो कलावंत आता गेल्या काही वर्षात ते ऍक्टिव्ह नव्हते, पण त्यांचं आजारी होते, पण त्यांचं काम इतकं मनावरती ठसलेलं असतं की ते गेल्यानंतर एक पोकळी जी आपण म्हणतो शब्दामध्ये, ती पोकळी तो एक खड्डा पडतो पोटात आणि आपल्या जवळचं कोणीतरी गेल्याची एक भावना असते. मी म्हणजे मनोज कुमार अगदी ऐन बहरात होते त्या काळात माझा जन्मही नव्हता, पण मी त्यांचे सगळे सिनेमे रिपीट रनला बघितलेत. कोल्हापूरमध्ये लक्ष्मीला, पद्माला, अयोध्याला, शाहूला मी त्यांचे खूप सिनेमे बघितलेत. म्हणजे उपकार बघितलाय मी थिएटरला, पूरब पश्चिम बघितलाय, क्रांती बघितलाय. मी त्यांचे बाकी त्यांनी अभिनीत केलेले जे सिनेमे होते, वो कौन थी, गुमनाम, साजन, हे सगळे सिनेमे मी बघितलेले आहेत. पत्थर के सनम, संन्यासी, एक नंबरी, म्हणजे आता हे 10 नंबरी, तर हे सगळे सिनेमे मी त्या काळात बघितलेले आहेत. तर कलावंत म्हणून जी एक आत्मीयता एखाद्या इतक्या परिपूर्ण कलाकाराबद्दल असते की ते लेखक होते, निर्माते होते, अभिनेते होते, दिग्दर्शक होते, एडिटर होते, महत्वाचं संकलक होते. तर आणि त्यांचा सिनेमा कळायचा की हा मनोज कुमारचा सिनेमा आहे, तर वाईट वाटलं. आता आपण आपली मुलाखत पुढे नेताना आज मी सुरुवातीला तुम्हाला बुकलेट दाखवणार आहे तुमच्या चित्रपटाची. आता त्याच्या काय आठवणी सांगाल तर बरं होईल. हा धिंगाणा, हा जो धिंगाणा नावाचा सिनेमा आहे, या सिनेमाची एक मजेशीर आठवण आहे माझ्याकडे. म्हणजे आपली प्राजक्ता हळमगर, तर तिच्याबरोबर माझा एक सीन होता. माझा त्याच्यामध्ये अक्षरशः 4 सीनचा रोल आहे, गेस्ट अपीअरन्स केला होता. आपले जे चंद्रकांत दुधगावकर जे दिग्दर्शक होते त्यांच्याबरोबर मी आधी एक फिल्म केली होती, तर त्यांनी मला त्या फिल्मसाठी बोलवलं की गेस्ट रोल आहे, निगेटिव्ह रोल आहे, एक असा बॉस आहे की जो आपल्या एम्प्लॉयला एक्सप्लॉइट करतो आणि त्याच्यावरती वाईट नजर असते त्याची, तर असा एक गेस्ट रोल आहे, कराल का? म्हटलं सर तुम्ही म्हणता तर करूया. तर कोल्हापुरात शूटिंग झालं विक्टर पॅलेस हॉटेलला. तर प्राजक्ता अगदी नवीन होती त्यावेळेला आणि एक असा मोमेंट येतो की मी तिला हॉटेलमध्ये बोलवतो आणि मी तिला प्रपोज करतो की म्हणजे सुचवतो की तुला जर प्रगती करायची आहे तर माझ्याबरोबर राहा. तर तिथं आम्ही एक मोमेंट डेव्हलप केला जो स्क्रिप्टमध्ये नव्हता. म्हटलं मी जर या शब्दात हिच्याशी बोलतोय तर हिने मला मारायला हवं ना सर. तर डिरेक्टर म्हणाले की अरे हे फॅन्टास्टिक आहे, तू एक ह्यांचं बोलून झाल्यावरती एक मार. तर तिला पण बरं वाटलं, आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. म्हटलं डायरेक्ट टेक करूया, मग ती करेल नीट. तिने ॲक्च्युली जी सणसणीत दिली ना अशी टेकच्या वेळेला, माझ्या डोळ्यासमोर काजळे चमकले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते खरं आलं, तो राग पण त्या क्षणासाठी खरा आला आणि तो सीन झाला. आणि त्याच्यानंतर ते प्राजक्ताला इतकं लागलं, मनाला तिच्या इतकं लागलं की ती त्याच्यानंतर मी दिसलो की फक्त सॉरी 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 एवढंच म्हणायचं. तर ती एक आठवण या सिनेमाची आहे. आणि काय प्रियदर्शन होता, बाकी सगळे मोठे कलावंत हिंदीतले होते.
त्यांच्याबरोबर त्या सिनेमाच्या प्रीमियरला मी होतो, तर मजा आली होती मला. दुर्गा म्हणतात मला. हा एक सुपरहिट सिनेमा नटाला जो लागतो त्यापैकी माझ्या म्हणजे मी ज्याच्यामध्ये आहे, माझा ज्याच्यामध्ये एक चांगला रोल आहे असा हा सिनेमा राजू पारसेकर दादांनी आमच्या डिरेक्ट केला होता. आणि राजू दादांच्याबरोबर मी खूप काम केलं. मी दूरदर्शनचं जे पहिलं काम केलं ते मला राजू दादांनी दिलं कोल्हापुरात. अच्छा. त्यांनी त्यावेळेला शेजार, भूमिपुत्र, कोंडमारा अशा सिरियल्स काही त्यांनी कोल्हापुरात केल्या होत्या. तर त्यातल्या कोंडमारा सिरियल जी पहिल्यांदा त्यांनी कोल्हापुरात केली हा. त्याच्यामध्ये मी रोल केला होता. एका अर्थानं मला टेलिव्हिजनचा ब्रेक राजू दादांनी दिला. अच्छा. हा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला खूप रिपीट केलं. मग त्यांनी मला शेजारमध्ये घेतलं, मग भूमिपुत्रमध्ये घेतलं, मग त्यांनी मला खूप सिनेमामध्येही काम दिलं. म्हणजे 3 बायका पचिती ऐका, दुर्गा म्हणतात मला, आज मी त्यांच्याबरोबर खूप काम केलं राजू दादा. पण याच्यात काय काय भूमिका होती? याच्यात मी कुलदीप काकांच्या मुलाचा रोल केला होता, विलन. म्हणजे साधारण आपल्याकडे कादर खान, शक्ती कपूर जसं असतं ना जोडी, तशी माझी कुलदीप काकांची आणि माझी जोडी होती याच्यामध्ये. हा. आणि सुरेखाने माझ्या आईचा रोल केला होता. हा. आणि आम्ही विलन मंडळी असतो, जो नायकाच्या घरात राहून त्याच्या विरुद्ध कारस्थानं करतोय आणि त्याच्या बायकोला मारायचा प्लॅन करतोय, हा. दीपालीला. हा. तर असा तो रोल होता. आणि त्याच्यात एक मजेशीर ट्रॅक असा होता की कुलदीप काका आणि मी त्या घरातल्या मोलकर्णीवरती आमचा दोघांचा डोळा असतो अच्छा. आणि ती दोघांना झुलवत असते. हा. असा मजेशीर एक ट्रॅक होता त्याच्यामध्ये. आणि हा सिनेमा खूप चालला. त्याच्यातलं ते गाणं पण आमचं खूप हिट झालं होतं, ते देवळातलं गाणं. हा, देवळातलं गाणं. आणि ती लावणी आहे ना, ते मला फिरतीच्या झुल्यावर झुलवायचे, हो. ते या सिनेमात. चंद्रकला. आमचा दिग्दर्शक मित्र नितीन गांबळे, त्याचा सिनेमा हा. हा. तर या सिनेमात पुन्हा मी खलनायक होतो. मेघा बरोबर माझा रोल होता की तमाशात काम करणाऱ्या मुलींचा एक मालक असतो, अशी एक प्रथा होती. बारीत एक त्यांना मालक असायचा. तर त्या मालकाचा रोल मी केला होता की जो त्या मुलीशी गांधर्व विवाह करतो, त्याला पाठ लावणं बहुतेक म्हणतात. तर आणि तो तिला घेऊन जातो आणि नंतर ती त्याची म्हणजे ऑफिशियली त्याची कीप असते. तिला काही मान मिळत नाही, पण ती त्याच्याबरोबर असते. आणि हे सगळं विधिवत होतं. हे मलाही ह्या सिनेमा केल्यानंतर कळलं की अशा प्रथा असायच्या. अच्छा. की तमासगिरी ज्या मुली असायच्या त्यांचा असा एक ऑफिशियल विधिवत मालक असायचा. आणि मला तो शॉक बसला होता. आणि मला या सिनेमाची एक महत्वाची माझी आठवण अशी आहे की माझे अत्यंत आवडते कलाकार सतीश तारे, त्यांच्याबरोबर माझं हे पहिलं काम. आणि मला त्यांना भेटायची एवढी उत्सुकता होती, त्यांच्याबरोबर काम करायची, ती या सिनेमाच्या निमित्तानं पूर्ण झाली. आणि मी त्यांच्याबरोबर जवळपास 6-7 दिवस काम केलं. आणि आमची इतकी मैत्री झाली की ते नंतर माझ्या घरी आले, माझ्याकडे जेवायला होते, माझ्याकडे राहायला होते. आणि मग आम्ही आणखी 2-3 सिनेमे एकत्र केले. मी ऑलमोस्ट प्रत्येक आठवड्याला त्यांच्याशी गप्पा मारायचो, फोनवरती आम्ही बोलायचो. अगदी त्यांचा शेवटचा तो काळ होता. म्हणजे ते त्यानंतर 1-2 वर्षात गेलेच ते. पण त्या काळात आमची मैत्री झाली. तर या सिनेमाचं मला सगळ्यात मोठं म्हणजे माझ्यासाठी याची अचिव्हमेंट ही आहे की मला सतीश तारेंच्या बरोबर कम्युनिकेट करता आलं या सिनेमामुळे. आणि या सिनेमामुळे आमची मैत्री झाली. थँक्यू. तुम्ही हे 3 सिनेमे माझे काय म्हणतो ना आपण, असे खूप सिनेमे आहेत दिलीपजी माझे. मी जवळपास म्हणजे एक 70-75 सिनेमे अशा पद्धतीचे मी केलेत. त्यातले एक 4-5 सुद्धा लोकांना माहिती नसतील. मला तेच विचारायचे की तुम्ही म्हणजे ज्याला आपण पुण्या मुंबईतला सिनेमा म्हणतो, जो गेल्या काही वर्षामध्ये दिसायला लागलाय, किंवा इकडचं जे विश्व आहे इकडच्या सिनेमाचं जे मल्टिप्लेक्समध्ये आहे, की आता 5 स्टार हॉटेलमध्ये ते ग्लॅमरच्या पार्ट्या होतात, मग याच्यामध्ये स्वप्नील राजशेखर कुठे असं फार नाही ते? त्याचं कारण असं की माझं लग्न लवकर झालं. मी 21व्या वर्षी माझं लग्न झालं, लव्ह मॅरेज. 22व्या वर्षी मला मुलगी झाली. 25 वर्षाचं होईपर्यंत मला 2 मुलं होती. आणि तोच करिअरचा घडण्याचा काळ असतो. आता माझे वडील आणि माझी आई दोघंही अभिनेते असल्यामुळे आणि माझी आई त्यातून सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे माझ्या लहानपणी मी खूप एकटा वेळ घालवला आहे. माझे वडील फिरतीवर असायचे, आई फिरतीवर असायची. तर माझं लग्न लवकर होण्याचं कारण ते पण एक आहे की आम्ही फॅमिली म्हणून माझ्या लग्नानंतर सगळे एकत्र आलो आणि जरा सगळे स्थिरावले. तर माझ्या डोक्यात हे होतं की मला जो एकटेपणा खूप लहानपणी अनुभवावा लागला तो माझ्या मुलांना नको. त्या वयात त्यांना वडील मिळायला हवेत. मग मुलं, बायको आणि मुलं आणि आई पप्पांचं काम कमी झालं होतं, आई घरात स्थिरावली होती.
तर हे जे सगळं फॅमिली लाईफ मला खूप उशिरा मिळालं, तर ते डिस्टर्ब करून मला मुंबईला स्ट्रगलला यायचं नव्हतं आणि काम तर करायचं आणि होतं. त्याच काळामध्ये नेमकं मुंबईकडे सिनेमा शिफ्ट होत होता. शिफ्ट बघायला ऍक्च्युली कोल्हापुरातला सिनेमा तर ऑलमोस्ट संपत आला, संपलाच होता. पण काय झालं होतं ना, की बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणामध्ये गावोगावी चित्रपट निर्माते तयार व्हायला लागले होते. आणि तो कोल्हापूर सोडून बाहेरचा सिनेमा होता सर. म्हणजे बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नगर, नाशिक ते नागपूर पर्यंत, बारामती, फलटण, सातारा इथे निर्माते तयार झाले होते. अच्छा, मराठवाडा विदर्भाकडे इकडे सगळीकडे म्हणजे माणदेश पासून विदर्भापर्यंत सगळे प्रोड्युसर तयार झाले होते, व्हायला लागले होते की माझ्याकडे पैसे आहेत, मला सिनेमा करायचा आहे, असं जे सुरू झालं होतं. तर त्या सिनेमातून मला कामं मिळायला लागली. आणि तो सिनेमा कसा असायचा की मी कोल्हापुरातून ऑपरेट करू शकायचो, की एक 10 दिवस शूटिंगला गेलो, 10-12 दिवसाचं शूट करून परत कोल्हापूरला आलो, परत फॅमिली बरोबर वेळ घालवला. तर मग मी मुंबईला यायचा आळस केला आणि मी भरपूर वर्ष, म्हणजे मी आता साधारण 95 साली पहिल्यांदा मी राजूदादाच्या सिरियलमध्ये काम केलं, 95 साली. त्याच्यानंतर मी मुंबईला 2007 साली पहिल्यांदा डेली सोप केला. म्हणजे मी 11 वर्ष मी मुंबईतलं कामच नाही केलं. मी हेच सगळे सिनेमे तिकडे करत होतो. आणि त्यातले काही काळूबाईच्या नावाने चांग भलं नावाचा सिनेमा आमचा सुपर हिट सिनेमा, म्हणजे त्या काळामधला ब्लॉकबस्टर म्हणता येईल असा सिनेमा झाला. तर त्याच्यामध्ये मी विलन होतो. तर एक तर राजशेखरांचा मुलगा आणि काळूबाईच्या नावाने चांग भलं मध्ये असणार, म्हणजे तो काही सिनेमा माझा ग्रेट रोल होता अशातला भाग नाही किंवा मी काय काम केलं होतं असलं काही नाही. पण त्या एका हिट सिनेमात मी बऱ्या रोलमध्ये होतो. तर त्यामुळे मला हे सगळे सिनेमे यायला लागले आपण की अच्छा, तंबू सिनेमात एक स्वप्नील राजशेखर एक चेहरा असायला पाहिजे, बाकीचे 5 चेहरे आहेत त्याच्यात एक स्वप्नील राजशेखर, असं व्हायला लागलं. मग तुम्ही समाजाच्या खालच्या माणसापर्यंत पोहोचलात, प्रेक्षकापर्यंत पोहोचलात, ही एक जमेची बाजू. सर मी एक आवर्जून गोष्ट सांगेन, काळूबाईच्या नावाने चांग भल्याच्या वेळेला म्हणजे तो सिनेमा कमर्शियली तर सुपर डुपर हिट झाला. आणि एक जर्मन फिल्म मेकरची टीम होती, एक डॉक्युमेंटरी बनवत आली होती की हॉलिवूडचा सिनेमा कसा जगभरातल्या सिनेमाला डॉमिनेट करतोय, हा विषय घेऊन ते जगभरातलं सगळ्या देशात फिरत डॉक्युमेंटरी करत आले होते. ते भारतात आले तेव्हा त्यांना कळलं की इथे एका भाषेत सिनेमे बनत नाही, इथं 50 भाषामध्ये सिनेमा बनतो. त्यातून ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना कळलं की काळूबाईच्या नावानं चांग भलं नावाचा एक सिनेमा तंबूमध्ये इतका जोरदार चाललाय की 500च्या कॅपॅसिटीमध्ये 1500 लोक सिनेमा बघतायत, एकमेकांच्या बाजूला मांडीवर बसून सिनेमा बघतायत. उन्हातानात फॅन एक लावलेला आहे, त्या फॅनच्या म्हणजे एका फॅनच्या वाऱ्यावरती जवळपास 800-900 लोक बसलेले आहेत. आणि तो जो त्यांचा मॅडनेस होता त्या सिनेमासाठी की अलका मॅडम, अलका कुबल, त्यांना बघायला जी गर्दी उसळते आहे, त्यांना स्पर्श करायला, त्या तिकीट स्वतः त्यांच्या हस्ते घ्यायला, तर हे सगळं त्यांनी याच्यावरती एक वेगळी डॉक्युमेंटरी केली. अरे वा. आणि ती डॉक्युमेंटरी आता युट्यूबला अवेलेबल आहे. तर या तंबू सिनेमाची क्रेज त्यावेळेला इतकी होती, म्हणजे मला त्या काळात इकडे मुंबईत किंवा पुण्या मुंबईत किंवा बाकी कुठल्याही शहरामध्ये ओळखायचे नाहीत. पण इंटिरियर मध्ये गेलो तर मला काळूबाईच्या नावाने चांग भलं मधला ऍक्टर व्हिलन म्हणून ओळखायचे. पण तो असं वाटत नाही इकडचा सिनेमा मिस केला तुम्ही? खूप मिस केला मी. पण तुम्हाला इकडच्या सिनेमाने ऑफर नाही दिल्या इथे जेव्हा तुम्ही मुंबईत आल्यानंतर? त्या दरम्यान सर काय झालं ना की म्हणजे हा सगळा काळ मराठी सिनेमांसाठी वाईट काळ होता. म्हणजे श्वास थोडाफार आणि त्याच्यानंतर आलेले थोडेफार काही सिनेमे, म्हणजे 2010 पर्यंत मराठी सिनेमे चालतच नव्हते. पण श्वास 2003चा सिनेमा, 2004ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठीची आपली प्रवेशिका होती. त्यानंतर थोडी संख्या वाढली, म्हणजे डिजिटल ज्या सुरू झालं 2008-2009ला, त्यानंतर वर्षभरामध्ये 100-125 चित्रपट बनायला झाले. मुंबई आणि पुण्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी जास्त केंद्रित झाली. मग अशा वेळेला तुम्हाला समजा 2011 पासून आपण पकडू, म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी 2010चा सिनेमा आहे, बरोबर. 2011ला एक नवीन वातावरण सुरू झालं. मग त्या वातावरणामध्ये तुम्हाला स्कोप नाही किंवा असं का झालं का की तुम्हाला ऑफर आल्या? नाही, असं नाही झालं. फ्रँकली असं नाही झालं. याचं कारण असं की मुंबईशी माझा कनेक्टच नव्हता आधीपासून. आणि तंबू सिनेमामध्ये काम करणारा एक नट अशी माझी एक इमेज तयार झाली होती. आणि आपल्याला म्हणजे माहिती आहे की इथे आपल्याकडे ग्रुप्स बनतात. नाही म्हणजे ग्रुप मी काही ते असं नाही म्हणत आहे की ते ग्रुपिझम होतं, पण कम्फर्ट झोनमध्ये जे अभिनेते आहेत ते आधी कास्ट केले जातात, ते आधी त्यांना महत्वाचे रोल मिळतात.
हा हे आपल्याकडे होतच हा आणि ते ऑब्वियस आहे, म्हणजे मी हा. त्याच्यात काही वाईट आहे असं म्हणत हा. नाही. तर या पद्धतीनं मी मुंबईत यायला उशीर केला ही माझी चूक होती, की मी हा. लोकांना माहितीच नव्हतो. आणि जो माहिती होतो तो तंबू सिनेमातला तिकडचे गावखेड्यातले सिनेमे करणारा ऍक्टर म्हणून होतो. हा. तर माझा इथे कोणाशी रॅपोच नव्हता. म्हणजे पण असं राजशेखरांचा पण झालं मुलगा. असेल ना, ऑफर आल्या, तुम्ही ठरलात, पण ऐन वेळेला दुसरं कोणतरी रोल दिला. असं एक 2-4 सिनेमाच्या बाबतीत झालंय की मला अगदी ऍडव्हान्स पण आला आणि फायनली अच्छा. वेगळाच, म्हणजे मला हा. सांगितलं की नाही आपलं शेड्यूल पुढे गेले, पण आणि नंतर वेगळाच ऍक्टर त्याच्यामध्ये कास्ट झाला. काही नावं? मी म्हणतो जाऊ देत, म्हणजे आता त्याचं काही आता त्याबद्दल बोलण्यात अर्थ पण नाही. साधारण किती वर्षापूर्वी घडले हे? हे त्याच दरम्यान 2011, 12, 13, हा. 14, 15च्या दरम्यान. अच्छा, म्हणजे ऍडव्हान्स पण मिळाला पण रोल नाही मिळाला. हा, पण रोल नाही मिळाला असं झालं. आणि काय मी त्याच्यासाठी मी परिस्थितीला दोष देतो. मी कुठेतरी कमी पडलोय. हा. मी काही ग्रेट अभिनेता नाहीये. हा. तर मलाच आवर्जून कास्ट केलं जावं असं मी काही उल्लेखनीय काम सुद्धा केलेलं नव्हतं. तर मला म्हणजे सगळं ब्रेक करून मला रोल का मिळतील, तर मी त्याच्यासाठी मी खरंच कोणालाही दोष देत नाही. मी माझ्यावरती अन्याय झाला असंही मानत नाही. त्याच दरम्यान मला बॅक टू बॅक सिरियल्स मात्र खूप मिळाल्या. म्हणजे 2007 साली मी स्टार प्रवाहाची कुलस्वामिनी गेली. त्याच्यानंतर बॅक टू बॅक मी राजा शिवछत्रपती सेम टाईम गेली. स्टार प्रवाहावरती त्यावेळेला संध्याकाळी 7 वाजता कुलस्वामिनी आणि रात्री 9 वाजता राजा शिवछत्रपती अशा माझ्या 2 सिरियल यायच्या. आणि दोन्ही वेगळ्या. दोन्हीमध्ये वेगळे रोल. म्हणजे एकामध्ये मी अत्यंत म्हणजे जवळजवळ राजशेखरांचा रोल करायचो मी. हा. कुलस्वामिनी सिरियलमध्ये हा. यशोधन इनामदार नावाचा हा. रोल होता. राहुल प्रोडक्शनची सिरियल होती. हा. तर त्याच्यामध्ये मी माजोर्डा व्हिलन होतो हा. आणि राजा शिवछत्रपतीमध्ये मी नेताजी पालकर होतो. तर 2 वेगळ्या भूमिका माझ्या त्याच वेळेला सुरू होत्या. मग त्याच्यानंतर खेळ मांडला गेली. मग केदार शिंदेची मी अजूनही चांदरात आहे केली. तर सिरियल्स मला डेली सोप्स सुदैवाने बॅक टू बॅक मिळत गेले. पण तुमची पर्सनॅलिटी बघता असं वाटत नाही, ह्या शहरी सिनेमामध्ये मुंबई पुण्याचे जे सिनेमे आता गेल्या काही वर्षात बनताय, म्हणजे दुनियादारी नंतर आपण हो, घेऊया, हो. पण त्या सिनेमामध्ये म्हणजे आता तुम्हाला आम्ही बघतो, म्हणजे कसं माहिती की अरे बाई पण भारी देवामध्ये एक चांगलं कॅरेक्टर मिळालं, पण एवढंच. हा, म्हणजे दुर्दैवानं असं झालं. म्हणजे तसा माझा बऱ्यापैकी लोकांना माहिती असलेला सिनेमा आहे कट्यार काळजात घुसली, हा. की ज्याच्यामधला हा. राजाचा रोल मला सुबोधनी हा. दिला. बरं, तोही रिप्लेसमेंट केली बरं का सर मी. अच्छा. म्हणजे मी कोल्हापुरात रिकामा होतो काही दिवस आणि मला फोन आला सुबोधचा की अरे तू काय कुठे आहेस. मी म्हटलं कोल्हापुरात आहे. तर माझं 3 दिवसांनी शूटिंग आहे का 2 दिवसांनी शूटिंग आहे, एक रोल आहे, करशील प्लीज. मी म्हटलं अरे मी रिकामच बसलोय, सांग मला काय करायचं आहे. हा. तर तो म्हटला अरे एक वेगळा ऍक्टर तुझ्या इथे कास्ट होता पण त्याचा प्रॉब्लेम होता, तर तू कर रोल. म्हटलं करतो. सांगलीतच शूट होतं. हा. तर मी लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच कोल्हापूरला shoot ला गेलो. सांगली काय आलं. आणि मग त्याचं नेक्स्ट शेड्यूल जे लागलं ते भोरला लागलं. जवळपास हा. 10-1 दिवसांचं शेड्यूल होतं. हा. तर तो मी रोल कट्यार काळजात घुसली नंतर लोकांना मी जरा म्हणजे मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांना मी माहिती झालो तो कट्यारमध्ये. नाही, पण एक अशी गोष्ट असते की तुम्ही आहात ते तुम्हाला दाखवून द्यावं लागतं अगदी इंडस्ट्रीला. अगदी अगदी. म्हणजे तुम्ही पाट्यांमध्ये दिसलं पाहिजे, सोशल मीडियावर दिसलं पाहिजे. मी सर सांगू का, मी लो प्रोफाईल राहतो, तो माझा स्वभाव आहे. हा. म्हणजे मी सिरियसली मला पार्ट्यांमध्ये किंवा याच्यामध्ये मी कधीच, मला काय व्हायचं ना, मला कोल्हापूरची ओढ, माझ्या घरची मुलांची ओढ इतकी असायची हा. की कुठल्याही सिरियलची किंवा सिनेमाची पार्टी आहे म्हटल्यानंतर मला तो दिवस रिकामा दिसायचा, मी कोल्हापूरला पळायचो. हो. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या चॅनलवरती मी सिरियल करतोय हा. तर त्याची पार्टी असते. आता हा. पार्टी हे एक वेगळं एक ठिकाण असतं जिथे तुम्ही अनेकांना लोकांना एकाच वेळेला भेटता. तुमच्या ओळखी होतात, मीडिया मिळतो. एक्सपोजर मिळतो. हा. आणि असंही होतं की अरे हा स्वप्नील, हा अरे तू काय करतोस, ये ना आपण, अशीही कामं मिळतात. हा. तर मी त्या बाबतीत इतका वेड्यासारखा वागलोय की मी पार्टी 2 दिवस, आज नॉमिनेशन आहे दुसऱ्या दिवशी पार्टी आणि फंक्शन आहे, म्हणजे मी ते सुट्टीचे दिवस म्हणायचो आणि मी जाऊन कोल्हापुरात घरात फॅमिली बरोबर वेळ काढायचो. त्यामुळे मी ना कधी पार्टीला कुठल्या जायचो हा. ना फंक्शनला जायचो. त्यामुळे मी माहितीच नव्हतो लोकांना, इंडस्ट्रीलाच माहिती नव्हतो. पण हे तर करायला पाहिजे ना. करायला पाहिजे होतं, पण ते आता हे काय, हे माझ्यातल्या उणीवा आहेत त्या. पण तुम्ही जे सोशल मीडियावर दिसता, फेसबुकवर, तर ते तुम्ही फिल्मी नाही दिसत, सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारे. हो. मग ते कसं काय जुळून येतं? सर काय, एकतर फेसबुक आणि या सगळ्या सोशल मीडिया आल्यानंतर एक लिखाणाची सवय आहे, आवड आहे. तर सोशल गोष्टींवरती किंवा याच्यावरती आपलं एक मत
मांडायची कुर्मी प्रत्येकाला हा. असते, तर ते एक चांगलं मीडियम मिळालं. हा. आणि मी सर फिल्म बद्दल पण खूप लिहिलंय, तुम्ही हो, हो, वाचत हो, असेल. हो. फिल्म बेसिकली मी फिल्म लवर आहे. मी स्वतःला अभिनेता कमी आणि प्रेक्षक जास्त मानतो. आणि या निमित्तानं मला एक गोष्ट अशी सांगायची आहे की मला आज खूप आनंद होतोय की मी तुमचा फॅन आहे. तुम्ही मला इथे बोलवलं आणि मी तुमच्या बरोबर आज इंटरव्ह्यू करतोय. कारण प्रिंट मीडियामध्ये अत्यंत प्रेमाने, अत्यंत एका तत्वनिष्ठ भूमिका ठेवून आणि सिनेमावरती, सिनेमातल्या कलावंतांवरती, तंत्रज्ञांवरती प्रेम करणारे जे काही मोजके पत्रकार आज असतील त्यातले आपण पहिल्या 5 आपण आहात. हा. आणि मी तुमचं सगळं लिखाण वाचत असतो. तुम्ही सिनेमांच्या कलावंतांच्या आठवणी ज्या शेअर करता दररोज, मी त्या काळात पुढारीत पण लिहिलेलं आहे, लिहिलेलं आहे. सोनेरी पुरणी असं ज्यांची शनिवारी हे असायची. सगळं मी वाचलेलं आहे. हा. तर मला माझं तुमच्याशी एक वेगळं कनेक्शन ते आहे की अरे सिनेमावरती प्रेम करणारे माझ्या आधीच्या थोड्याशा पिढीतले, हा. पण माझ्या इतकं सिनेमावरती प्रेम करणारे आपण हा, आहात. बरोबर आहे. हा. तर मी म्हणत असं होतो की मी फिल्म लवर आधी आहे. मी खूप वेड्यासारखा सिनेमा बघितलाय. म्हणजे वाटेल त्या गोष्टी करून, अक्षरशः चोऱ्या माऱ्या करून मी सिनेमा बघितलाय. अच्छा. हा. रस्त्यावरती, पडद्यावरती सिनेमा हो, गल्ली बघितलाय, चित्रपट. व्हिडिओवरती, परीक्षा बुडवून व्हिडिओवरती सिनेमा बघितलाय. हा. हे सगळं खूप सिनेमावरती प्रेम करत मी केलंय. आणि मी आज सुद्धा स्वतःला अभिनेतानंतर आधी फिल्म लवर मानतो. तर मला हे सोशल मीडियावरती एक चांगलं माध्यम मिळालं की मी माझे सिनेमाबद्दलचे किंवा चांगल्या आर्टिस्टबद्दलचे माझे जे विचार आहेत, जे त्यांच्याबद्दल मला वाटतं, ते सगळं मांडायला लागलो. आणि मला बॅक ऑफ द माइंड मला ना, मी म्हणजे उगाच खोटा विनय नाही, पण मला माहिती आहे की माझ्यापेक्षा खूप उत्तम आणि चांगले अभिनेते काम करतायत. त्यांच्यासारखं मला काम नाही करतायत. तर मला ते पुढे पुढे करून बघा मी कसा, असं मला म्हणावंसं नाही वाटत. माझ्याकडे जे आपसूक काम येतं ते मी माझ्या मगदुराप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे मी करायचा प्रयत्न करतो. पण मी सिनेमा आजही खूप बघतो. नाही, पण तुम्ही सोशल मीडियावर जे व्यक्त होता, फेसबुकवर जे ज्या सामाजिक तुमच्या पोस्ट असतात, ट्रोलिंगची भीती नाही वाटत? हा, ट्रोलिंगची भीती सर वाटते. पण त्यातल्यात आज काय आहे ना, आज तुम्ही काही बोलाल तर तुम्ही कशा ना कशासाठी तरी ट्रोल व्हालच. हा. म्हणजे एक तर तुम्ही बोलणं बंद करायला पाहिजे, पण ते शक्य नाही. कारण मग घुसमट होईल. हा. पण मग तुम्ही तुमचे विचार मांडताना थोडंसं जर तुमच्यामध्ये एक सजगता असेल हा. की तुम्ही बोलताना कुणाला दुखावत नाही ना, साधारण काय बोलल्यानंतर आणि काय कशा पद्धतीनं मांडल्यानंतर लोक दुखावतात याचा एक अदमास असेल तर तुम्ही थोडी जपून पावलं टाकता. पण काही तुम्हाला रिएक्शन अशा आल्या असतील ना की हो, आल्यात ना. तुम्ही म्हटलं ते आणि लोकांनी ऐकलं दुसरं, असं असं होतं, सोशल मीडियात बऱ्याचदा होतं. हो, असं होतं. तुम्हाला बऱ्याच वेळा. सांगायचं असतं, एक पण समजून घेणारा घेत नाही, तो काहीतरी वेगळाच अर्थ काढतो. सर, असं आत्ता रिसेंटली माझा एक इंटरव्ह्यू झाला होता अशाच एका यूट्यूब चॅनलवरती. तर त्याच्यातल्या क्लिप्स खूप व्हायरल झाल्या माझ्या, म्हणजे त्याला अक्षरशः मिलियन्समध्ये लाईक यायला लागले. कोल्हापूर बेस्ड काही होत्या. हा. तर मी ओघामध्ये काहीतरी खाण्याबद्दलचा विषय होता, काहीतरी कोल्हापुरी भाषेबद्दलचा विषय होता. तर अख्खी मुलाखत न पाहता त्यातलं तेवढ्याच 1-2-4 ओळी घेऊन हा. त्याच्याबद्दल मला ट्रोल करण्यात आलंच की फार आलात मोठे कोल्हापूरचं सांगणारे, किंवा कोल्हापूरच्या लोकांनी सुद्धा मला बऱ्याच वेळेला काय कोल्हापुरात काय लोक शिव्याच देतात का, तर तुम्ही शिव्यांच्या बद्दलचा एक सेगमेंट बोलत होतो, बाकी सगळं कोल्हापूर बद्दल बोलताना की हे सुद्धा एक आहे. हा. ती एक शैली आहे. हा, एक शैली आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांची विनोद बुद्धी कशी चालते, लोक त्याच्यामध्ये अभिनय कसा आणतात हे बोलताना, पण ते जेव्हा तुम्ही सुट्टा व्हिडिओ तो बघता तेव्हा असं वाटतं की हा शिव्या प्रमोट करतोय का काय, तर ते तसं नव्हतं. तर त्याबद्दल चुकीचं इम्प्रेशन जातं. तर अशा गोष्टी होतात, पण आता त्याला नाईलाज आहे सर. तुम्ही पचवायची तयारी ठेवली आहे. हा, तयारी ठेवली. आणि मी शक्यतो मी प्रयत्न करतो की मी जपून बोलेन. माझ्या बऱ्याच पोस्ट तर मी नुसत्या करतो, ड्राफ्ट करून ठेवतो आणि ते डिलीट करून टाकतो, की मला दुसऱ्या दिवशी विचार करताना लक्षात येतं की नाही हे मला वाटतं हे बरोबर आहे, पण मी हे बोललो तर उगाच कुणीतरी दुखावलं जाईल, काहीतरी कॉन्ट्रोवर्सी येईल आणि एवढा फरक नाही पडणार आहे हे जर मी बोललो नाही तर. ही पोस्ट केली नाही तर. हा, आणि ते पोस्ट करणं काय असतं सर, की आपल्या मनात जे काही साचलेलं आहे आपलं मन मोकळं करणं असतं. मग ते बोलले स्वतःसाठी असू शकते. हा, तर ते एकदा लिहिलं की आपलं मन मोकळं होतं. ते पोस्ट करायचं की नाही हा डिसिजन मी दुसऱ्या दिवशी घेतो. परत लग्न लवकर करण्याचं कारण काय? ते 21व्या वर्षी
कारण बऱ्याचदा कलाकारांची लग्न ही उशीर होत जातो. करिअरमध्ये गुंतलोय. हो, नाही मला तर करिअरच नव्हतं. करिअरच मी माझं लग्न ज्या वेळेला झालं तेव्हा मी सिनेमे बघत फिरायचो. एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे चालू होत्या माझ्या, आणि इतर वेळेला टाइमपास चालू होता. म्हणजे माझ्या सासऱ्यांच्याकडे जेव्हा माझ्या लग्नाचं प्रपोजल गेलं, माझ्याच मेवणीने जेव्हा सांगितलं की स्वप्नीलला आणि तेजूला लग्न करायचं आहे, तेव्हा ते म्हणाले स्वप्नीलला, म्हणाले त्याला आधी गल्लीत क्रिकेट खेळायचं बंद कर म्हणावं, लहान पोरं जमवून लग्नानंतर असा निरोप त्यांनी पाठवला होता. तर असं माझं होतं. पण काय होतं, मी वयाच्या 14व्या वर्षी, मी 14 वर्षाचा असताना माझ्या बायकोला भेटलो. आमची मैत्री शाळेमध्ये, म्हणजे असणार तुम्ही. हा, आणि त्यावेळेला म्हणजे त्यांच्या फॅमिलीशी माझी अटॅचमेंट झाली आणि आमची मैत्री झाली. तर तिथून ती नकळत सुरुवात झाली होती. तर पुढे आम्हाला एका टप्प्यावरती असं लक्षात आलं की आम्ही एकत्र असायला हवं. आणि माझ्या आईला जरा गडबड होती, कारण मी म्हणालो तसं माझी आई लहानपण म्हणजे तिच्या अगदी कळत्या वेळापासून आईच्या पायाला भेंगरी होती. पप्पानी लवकर करिअर सुरू केलं होतं. तर आम्हाला फॅमिली म्हणून असं खूप एकत्र वेळ घालवणं वगैरे असं फार झालेलं नव्हतं. सतत आम्ही कधी कोल्हापुरात राहतोय, कधी मुंबईला राहतोय, कधी आणि कुठे, असंच सगळं चालू होतं. तर तो जो काळ होता, म्हणजे साधारण मिड 90s मधला, ज्यावेळेला मी 20 वर्षाचा होतो, तर तेव्हा माझ्या आईची इच्छा होती की तुझं एकदा लग्न लवकर होऊ दे, म्हणजे आपण जरा काहीतरी फॅमिली टाइम स्पेंड करूया. आणि माझं तर इकडे ठरलेलं होतं. तर मग मी म्हटलं मला काय हवंच होतं ना, मी म्हटलं चला करूया, लग्न करूया. म्हणून मग त्या गोष्टी पुढे गेल्या. आणि अर्थात माझ्या सासूरवाडीच्या, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजून तू काहीच करत नाहीस, तू लहान आहेस, तू, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांचा विरोध होता. अच्छा. आणि आम्हाला गडबड होती. तर मग आम्ही आमची सगळी फॅमिली घेऊन आम्ही पळून जाऊन लग्न केलं. पण पळायला सर माझ्याबरोबर 50 माणसं होती माझ्या फॅमिलीतली. माझे काका, माझ्या काकी, माझ्याकडची सगळी मंडळी, मित्रमंडळी, जवळची नातेवाईक मंडळी, असे घेऊन आम्ही वाडीला जाऊन लग्न केलं. म्हणजे माझ्या सासूरवाडीला माहिती होतं आम्ही लग्न करतोय, त्यांनी त्यांचा आशीर्वाद दिला होता. पळून जाऊन मी गमतीनं म्हणतो, पळून जाऊन असं नाही, पण ते आले नव्हते लग्नाला. माझ्या सासूरवाडीपैकी कोणी आलेले नव्हते, कारण त्यांना ते तसं अमान्य होतं. आणि ते त्यांचं अगदी करेक्ट होतं. म्हणजे आता माझी मुलगी जर कुठल्या 20 वर्षाच्या मुलाबरोबर 21 वर्षाच्या मुलाबरोबर लग्न करायला निघाली तर माझंही तेच म्हणणं असतं. हो, कारण ते खूप लवकर होतं. परत कोल्हापूरचा मला विषय चाललाय म्हणून, भाजी पेंढारकरांच्या भेटीची आठवण. ते खूपच लहान असताना, म्हणजे मी 9वी 10वी 11वी मध्ये असताना पप्पा मला एकदा त्यांच्या पायावरती घालायला म्हणून घेऊन गेले होते जयप्रभामध्ये. अच्छा. आणि त्यावेळेला बाबा खूपच थकलेले होते. भाजी पेंढारकर त्यांचं खूप वय झालं होतं, म्हणजे अगदी त्यांना उठताना बसताना सुद्धा आधार घ्यायची त्यांची ती तशी अवस्था होती. तर मला एवढं आठवतंय की मी त्यांच्या पाया पडलो. बरं, मला त्यावेळेला त्यांचा मोठेपणा हा मला काही फार माहिती नव्हता, पण मला एवढं माहित होतं की माझ्या वडिलांच्या तोंडात उठता बसता ज्यांचं नाव असतं, माझ्या वडिलांचं जे जडगणन आहे किंवा, तर माझे वडील ज्यांना मानतायत ते कोणीतरी खूप मोठे आहेत. तर मला आठवते, मी त्यांना जयप्रभामध्ये भेटलो, मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांनी माझ्या डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवर थाप मारली. फार काही बोलणं झालेलं नव्हतं, पण तो त्यांचा स्पर्श लक्षात राहिला माझ्या. आणि नंतर मी जसे त्यांचे सिनेमे बघायला लागलो, त्यांच्याबद्दल वाचायला लागलो, त्यांचं साधा माणूस नावाचं आत्मचरित्र वाचलं, तेव्हा मला कळलं की मी काय मोठ्या माणसाला भेटलोय. अच्छा, आपण आता बाबांविषयी, म्हणजे राजशेखर म्हणजे तुम्ही भूतकर आडनाव, बरोबर आहे? म्हणजे ते भूतकर तुमचं आडनाव बाजूला पडलं, आता तुमचं राजशेखर एक आडनाव झालं, असे बरेच किस्से आहेत. तर त्यांच्या ती जी परंपरा आहे खलनायकीची, आता ह्यातले 2 चित्रपटामध्ये तुम्ही बाबांसारखीच खलनायकाची भूमिका केली. या तिन्हीमध्ये खलनायक आहे, याच्यातही खलनायक आहे, याच्यातही खलनायक आहे. मग त्या परंपरेविषयी, कारण बाबांविषयी वेगळी मुलाखत होईल एवढं त्यांनी करून ठेवले मराठी सिनेमासाठी. ते काय, राजशेखर सगळ्यांना माहिती आहे. आजही आजच्या पिढीला सुद्धा राजशेखर म्हटल्यानंतर त्यांची इमेज आहे, त्यांची ती बट आणि त्यांच्या नजरेतला ती जरब, या सगळ्याबद्दल आजही सोशल मीडियावरती मला फीडबॅक येतो. तर त्यांनी तर काय सुपर हिट्स दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे. तर त्यांचा जो एक, त्यांच्या इमेज ची जी एक सावली असते ना, तर मला सुरुवातीला सगळी कामं मिळाली ती निगेटिव्ह रोल मिळायचं कारणच ते आहे. कारण मी खरं तर एकांकिकामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या भूमिका केल्या.
व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा आम्ही जे वाचट काठी नावाचं नाटक केलं होतं त्याच्यामध्ये मी कॉमेडी हिरो करायचो. पण मला पहिली फिल्म जी ऑफर झाली त्याच्यामध्ये मला विलनचा रोल मिळाला, ज्याच्यामध्ये मी असिस्टंट डिरेक्टर पण होतो. प्रतिडाव नावाची फिल्म होती विलास रट्टेंची. तर त्याच्यामध्ये मला दीपक देऊळकर हिरो होता, निशिगंधा हिरोईन होती आणि मी त्याच्यामध्ये विलन होतो. आणि मी पहिल्यापासून मी असं म्हणत होतो की ठीक आहे आपल्याला जे मिळेल ते, म्हणजे करिअर शेपअप करणं की मी ही भूमिका करेन, मला हे करायचं असं काही डोक्यातच नाही. म्हणजे काम करायचंय ना, सिनेमाच्या वातावरणात. आणि विलास रकडे तुमचे चांगली अगदी कामेरीचेच होते. तर मी त्यांच्याकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम केलं आणि त्या सिनेमात पण काम केलं. आता त्या सिनेमात मी विलन केला म्हटल्यानंतर पुढची फिल्म आपसुक विलनची आली, ती केली. त्या दरम्यान एक कोल्हापूरचा म्हणून झालेला एक सिनेमा होता, सांग प्रिय तू कोणाची, ज्याच्यामध्ये सागर तळाशीकर, आनंद काळे, भरत दैनी आणि मी, आम्ही असे चौघे होतो हिरो. आणि ती कॉमेडी फिल्म होती आणि त्याच्यामध्ये माझा रोलही बरा झाला होता. पण ती काय त्या सिनेमाचं फार काही घडलं नाही, तर तो सिनेमा पोचलाच नाही. तर मी एक विनोदी हिरोचं काम केलेलं कोणाला कळलंच नाही. वेअर एज काळूबाईच्या नावाने चांगलं सुपरहिट झाला, तर मग तो एक ठप्पा बसला. पुढचे तर मग त्या सगळ्या तंबू सिनेमातनं मी मोस्टली खलनायकाच्या भूमिका केल्या. पहिली डेली सोप जी म्हणालो कुलस्वामीनी, त्याच्यामध्ये मी विलन होतो. त्यामुळे तिथेही परत विलनचा शिक्का. तुम्ही विलनचा म्हणजे मी बाबांची आणि तुमची तुलना अशी झाली असेल ना? हा, तुलना तर ती होतेच. राजशेखर म्हटल्यानंतर जे मराठी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपट रसिक आणि मराठी प्रसार माध्यम म्हणजे पूर्वीची जे आपण रसरंगचा चित्रांचा काळ वगैरे, म्हणजे ते एक इमेज की राजशेखर आज, म्हणजे राजशेखर यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मराठी सिनेमात आपण जेव्हा इतिहास बघतो त्या राजशेखर ही वेगळी पर्सनॅलिटी आहे, वेगळा इतिहास आहे, वेगळा इम्पॅक्ट आहे, करेक्ट, वेगळी ओळख आहे. मग त्याच्या तुमच्यावर किती तो सगळा हे प्रभाव आहे? माझ्या करिअरवर परिणाम, जसं मी सांगितलं, मला त्यांच्यामुळे विलनचे रोल खूप आले आकार. खरंच तर मी तसा प्रथमदर्शनी विलन वाटत नाही, ते पहिल्या त्यांच्या अपीअरन्स मध्ये विलन वाटायचे. फरक लक्षात. मी तसं थोडासा सॉफ्ट लुक जो आहे ना की राज, म्हणजे काय व्हायचं, म्हणजे टायटल मध्ये राजशेखर नाव वाचलं की लोक म्हणणार काहीतरी करणार. आणि पुन्हा अशीच एक रात्र होती सारखा सिनेमा असेल की कुठलाही असेल काय. आणि त्यांनी म्हणजे अत्यंत उत्तम सिनेमांची रांग त्या काळात लागलेली असायची, ज्यामध्ये सिनेमा म्हणजे अशीच एक रात्र होती, मल्हारी मार्तंड, काय ग सखू, सून माझी सावित्री, काय ज्योतिबाचा नवस, आणि काय 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 केला इशारा जाता जाता, काय सिनेमे आहेत त्यांचे आणि काय रोल त्यांना करायला मिळाले. आणि गंमत कशी होती की हिरो बदलत राहायचे, म्हणजे कधी अरुण काका, कधी चंद्रकांत, कधी सूर्यकांत, पण विलन पप्पा त्या काळात असायचे. तर ते तर होतच. आणि माझ्याकडे पर्सनॅलिटीमध्ये ते नाही, तर मला जरा अभिनय करायला लागायचा विलन करताना. मग मी पप्पांसारखं करायचा प्रयत्न करतो विलन करताना आजही. म्हणजे माझी जी स्वराज्य रक्षक संभाजीमधली एक बऱ्यापैकी लोकांना माहिती असलेली भूमिका आहे, गणोजी शिर्के, जो मी केला होता, तर त्या रोलमध्ये मी सगळं राजशेखर केलंय. मला माझ्या म्हणजे नॅचरली माझ्यामध्ये जे राजशेखर आहे ते सगळे मी बाहेर येऊ दिले. म्हणजे ते गणोजी शिर्के, मला जे ब्रीफ मिळालं होतं की त्याच्यामध्ये ते थोडेसे अहमन्य होते, थेट होते, कसलाही पोच न ठेवता तोंडावर बोलणारे होते, इम्पल्सिव्ह म्हणतो ज्याला आपण, तसे होते. तर मग हा ब्रीफ मिळाल्यानंतर मी माझ्या अंगात लपलेले सगळे राजशेखरी गुण जे आहेत ते सगळे बाहेर काढले. त्या बघण्यात, बोलण्यात, नजरेत, एखाद्याचा अपमान कर, कवी कलशांचा आणि माझं मी त्यांचा खूप वेळा अपमान करतो असे सीन होते. तर मी ते सगळं पप्पांसारखं येते तर ते थांबवायचं नाही, मी ते सगळं तसं केलं आणि ते वर्क झालं. पण आता हे जी विलनची इमेज आहे जी तुम्हाला त्या ग्रामीण चित्रपट आपण ज्याला म्हणतो, बाहेरच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचे काही परिणाम? सुदैवाने माझ्याबद्दल असं झालं नाही, कारण पप्पांच्या वेळेला नाही म्हटलं तरी प्रेक्षक भाबडा होता. लोकांना त्यावेळेला असं वाटायचं, बाकी काही सोर्सेस नव्हते, त्यामुळे लोकांना पडद्यावर एका अभिनेत्याची जी इमेज आहे तीच त्याला प्रत्यक्षात त्याची आहे असंच वाटायचं, की तो तसंच वागत असेल, तसंच बोलत असेल. कारण आणि लोकांशी कनेक्ट करण्याचा फार मार्ग पण नव्हता अभिनेत्यांना. तर हे त्यांच्या काळात त्यांना तो तोटा झाला. पण मी काम करायला लागल्यानंतर एक तर माध्यमं भरपूर झाली होती. आत्ता हल्लीच्या काळात तर गेल्या 15-16 वर्षात सोशल मीडिया आल्यानंतर मी वेगळा कसा आहे, माझं फॅमिली लाईफ कसं आहे, काय, हे सगळं सोशल मीडियावरून लोकांना कळतं. आणि एकूण आपली एक सजगता, साक्षरता, सिनेमाविषयक साक्षरता म्हणतोय मी, वाढली.
हा, लोकांची. हा, तर आता लोक असं बांधत नाहीत की हा विलनची कामं करतो म्हणजे हा विलनच आहे. हा. म्हणजे मनमोहन देसाईंचा प्रेक्षक आज नाहीये. नाही, हा, मान्य आहे, मान्य आहे. मी त्याचा फॅन आहे. एक्झॅक्ट, मी मनमोहन पण देसाईंचा. सर, मी पण फॅन आहे. म्हणजे मनमोहन देसाईंचे सगळे सिनेमे 2-2, 3-3 वेळा बघितलेले, डायलॉगच्या डायलॉग पाठ आहेत आपल्याला. पण तो आज चाहत, तो प्रेक्षक नाही, तो प्रेक्षक आज नाहीये, तेवढा भाबडा प्रेक्षक आज नाहीये. हा. तर त्यामुळे मला तसं माझ्या बाबतीत झालं नाही. पण मी त्याच्यावरती, या घटनेवरती मी एक लेख सुद्धा लिहिला होता. गणोजी शिर्केचीच भूमिका करताना येसुबाई करणारी जी आमची ॲक्ट्रेस होती प्राजक्ता, तर तिने आणि मी एक जस्ट नॉर्मल, ती अगदीच ती लहान माझ्यापेक्षा वयाने, आणि ती मला खूप दादा म्हणून खूप रिस्पेक्ट करायची. आणि त्या सिरियलमध्येही आमचं भावा बहिणीचं नातं होतं. तर आम्ही एक शूटिंगच्या दरम्यानच एक गमतीशीर काहीतरी तिने फोटो शेअर केला तिचा आणि माझा, की दादा बरोबरचा फोटो म्हणून. तर तिच्या फोटो खाली कमेंट होत्या की या अशी भूमिका करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही फोटो कसे काढता आणि याच्या एवढ्या जवळ कसे उभे राहता, ज्याने महाराजांना, शंभूराजांना वगैरे, अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या. तर मला तेच आठवलं की पप्पा आणि जयश्री आत्या त्यांची खूप मैत्री होती, खूप छान. म्हणजे त्या कोल्हापुरात आल्या की घरी आमच्याकडे जेवायला असायच्या, किंवा माझी आई डबा बनवून त्यांना द्यायची शूटिंगसाठी जेव्हा त्या यायच्या. तर त्या एका सिनेमाच्या प्रीमियरला पप्पा आणि जयश्री आत्या गप्पा मारत येत होते. थिएटर, सिनेमा संपला आणि ते वरून प्रभात थिएटरमधून खाली येत होते, आणि काहीतरी म्हणून जयश्री आत्यानी पप्पांना टाळी दिली. तर प्रेक्षकातली एक बाई त्यांच्या अंगावरती धावून आली की आता या मुडद्याचं डोक्यात दगड घातलास आणि इथं त्याच्याबरोबर दात काढून खिदळतीस, तुला लाज वाटत नाही का म्हणून. मला वाटतं जयश्री गडकर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये हा किस्सा लिहिलेला, अनुभव दिला, अशी ही जयश्री का रे. तर मला ते आठवलं जेव्हा ते प्राजक्ताच्या त्या फोटोवरती, की या अशा गणोजी शिर्केची भूमिका करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही असा फोटो कसा टाकता. आणि त्याच्या खाली मला टॅग करून म्हटलं होतं की ज्यांनी नेताजी पालकरांची भूमिका केली त्यांना ही भूमिका करताना लाज वाटायला पाहिजे, पैसे कमी पडत असतील तर आम्ही देतो वगैरे. मी म्हटलं आहेत अजून सुद्धा भाबडी प्रेक्षक आहेत, किंवा ते प्रेमापोटी असतं. आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया तुम्ही काय उत्तर देता, डिटेलमध्ये देता किंवा कसं काय. पहिलं तुमच्या बाबांबद्दलच 2 भूमिका आहेत. कसं काय पाटील बरे आहे का मधील साहेबराव पाटील, की लाखात अशी देखणीचे बाजीराव जगदाळे. लाखात अशी देखणी बाजीराव जगदाळे. काय खास कारण आहे? हा, म्हणजे ज्या रोलमध्ये पप्पांचं जरासं पप्पांचं टायमिंग खूप छान होतं विनोदाचं. करेक्ट. आणि त्या खूप मिश्किल होते पप्पा, तुम्ही तर भेटलेलात त्यांना. म्हणजे हजर जबाबी, स्पॉन्टेनियस, आणि असे पटापट समोरच्यावरती काही ना काहीतरी टाकत राहायचे. तर बाजीराव जो रोल आहे त्याच्यामध्ये त्या शेड्स आहेत त्यांच्या. करेक्ट. तो असा पटापट टाकत असतो, त्यामुळे मला तो रोल जास्त आवडतो पप्पांचा. कोल्हापूर की मुंबई? कोल्हापूर. मुंबई माझी मावशी आहे, तिने मला भाकरी दिली. मुंबईवरती माझं खूप प्रेम आहे. म्हणजे माझी काय म्हणतो ना आपण ज्यांना, ही कर्मभूमी म्हणता येईल. आणि मलाच असं नाही सर, मला मुंबई ज्या इथं येणाऱ्या सगळ्यांना सामावून घेते, त्यांच्या पोटाची सोय करते, हा या मुंबई शहराचा गुण आहे आणि त्याबद्दल मला नितांत आदर आहे. पण तरीसुद्धा मला माझं जन्मगाव, जिथं माझा बराचसा काळ गेला, तर ते कोल्हापूर जरा जास्त प्रिय आहे. कारण थोडंसं निवांतपणा कोल्हापूरमध्ये आहे. पण आता कोल्हापूर बदलत चाललंय, कारण मध्यंतरी मी जाऊन आलो की ते मी जे 80 दशकात कोल्हापूर पाहिलं, म्हणजे बराच कोल्हापूरचे दौरे झाले माझे. म्हणजे सांगायचं तर मराठी सिनेमासाठी मी 35 दौरे केले, जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओसाठी. बदलते, ते खूप बदलते. प्रॉब्लेम्सही आहेत. म्हणजे आता ट्रॅफिक वाढलंय, आता कॉन्क्रिटीकरण खूप व्हायला लागले, हे सगळं आहे. पण तरीसुद्धा कोल्हापूर आपलं एक स्वभाव जपून आहे, वैशिष्ट्य जपून आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की शहर जोपर्यंत त्याचा स्वभाव सोडत नाही ना, तोपर्यंत ते आपलंसं करून ठेवतं. तर तसा कोल्हापूरच्या माणसांचा स्वभाव अजून कोल्हापुरीच आहे. म्हणजे आता या सगळ्या बाकीच्या गोष्टी आल्यात म्हणून कोल्हापुरी माणूस नाही बदलला. अजूनही कोल्हापूरचा आग्रह तोच आहे, अजूनही आघळ पगळ प्रेम तेच आहे, अजूनही काही कोणाचं खटकलं तर तोंडावरती बोलणं तेच आहे, प्रेमाने शिव्या घालणं तेच आहे. तर त्यामुळे कोल्हापूरची आपली एक वैशिष्ट्य आहे आणि ते राहणार. आणि कोल्हापूर आहे. आणि दुसरी गोष्ट काय की मी, म्हणजे हे खूप विस्तृत सांगावं लागेल, आपल्याकडे किती वेळ आहे
ते बघून तुम्ही ते ठेवा. पण काय आहे, आज सुद्धा कोल्हापूर या टोकापासून त्या टोकापर्यंत कोल्हापूर 20 मिनिटात संपतं प्रवास करून. मला आज जर माझ्यासाठी वेळ घालवायचा आहे तर माझ्या घरासमोर रंकाळ आहे. मला कुठलाही सिनेमा बघायला जायचं आहे तर मी 5 ते 7 मिनिटात माझ्या डोक्यात विचार आला की 12चा शो बघायचा आहे तर मी 11:45 आजही निघू शकतो. मी तिथे पोचतो. ॲक्सेसिबल आहे. आणि मी मागे माझ्या एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये म्हटलंय तसं अजूनही थोडी हवा चांगली आहे. अजूनही मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर स्वस्त आहे. हो तसं आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे मला जरा कोल्हापूरबद्दल जरा जास्त आहे आणि मी कायमस्वरूपी सेटल सुद्धा कोल्हापुरातच होईल. पुढे जायचं. हा, म्हणजे मुंबईत येत जात काम करत राहील. मुंबईवरती वेगळ्या आपल्या मावशीवर कसं प्रेम असतं तसं माझं मुंबईवर प्रेम. पुढचं उत्तर मला अपेक्षित आहे तरी प्रश्न करतो. जयप्रभा स्टुडिओ, शालिनी स्टुडिओ की मुंबई उपनगरातले लहान मोठे स्टुडिओ? थोडं हे थोडंसं अवघड आहे सांगायला. कारण काय आहे, मुंबईच्या उपनगरातले जे लहान मोठे स्टुडिओ आहेत ना, ह्याच्यात मी कामं केली आहेत. यांनी मला भाकरी दिली आहे. जयप्रभा, शांतकिरण हे कोल्हापूरचं वैभव आहे, ज्यांनी माझ्या वडिलांना उभं केलं आणि माझ्या वडिलांसारख्या अनेक अभिनेता तंत्रज्ञांना ज्यांनी उभं केलं. मराठी सिनेमा जगवला हे दोन पिलर आहेत. आणि सांस्कृतिक ठेवा होता ना तो चित्रपट सृष्टीचा. शालिनी स्टुडिओ नाहीये. किती वाईट वाटतं तिकडे गेल्यावर. आणि जयप्रभाची अवस्था सध्या वाईट आहे. तर तो वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी तेच म्हणतोय की आपल्याला त्या वास्तूचं महत्व अजून कळत नाहीये. हे तिथे काय घडलंय. भारताची चित्रपट सृष्टी म्हणजे सिनेमा 100% दादासाहेब फाळकेंनी सुरू केलं नाशिकमध्ये, पण चित्रपट सृष्टी जी झाली ती पहिली भारतातली कोल्हापुरात झाली आहे आणि ती जयप्रभाच्या आसपास घडली. तर हा वारसा राखायला हवा, त्याचं महत्व ओळखायला हवं आणि तो जतन व्हायला हवा. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तसं देणं अवघड आहे की जयप्रभा, शालिनी का मुंबईच्या छोट्या छोट्या उपनगरातले छोटे छोटे स्टुडिओ जिथं मी काम करतोय त्या वास्तूची अटॅचमेंट होते. आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहिलो 4-5 दिवस तर ती रूम चेकआउट करताना आपण एक नजर फिरवतो त्याच्यावरती. तर हे जे सगळे स्टुडिओज आहेत मुंबईतले, ज्याच्यात गेली आता जवळपास 2007 पासून मी कामं करतोय, तर या सगळ्या स्टुडिओशी पण माझी तेवढीच अटॅचमेंट आहे सर. दाजीपूर की राष्ट्रीय प्राणी संग्रहालय? दाजीपूर. कोल्हापुरी मटण की चिकन तंदुरी? सर कोल्हापुरी चिकन. कारण मी मटण खात नाही. मी रेड मीट. अच्छा. 2005 साली पप्पा गेल्याचं निमित्त होऊन मी जे मटण वगैरे बंद केलं, त्याच्यानंतर मी रेड मीट खात नाही. म्हणजे मी खूप वर्ष तर मी नॉनव्हेजच खात नव्हतो, कारण पप्पा माझे नॉनव्हेज पार्टनर होते. तर मी परत 2015 सालापासून नॉनव्हेज सुरू केलं, पण मी त्याच्यानंतर फक्त चिकन खातो आणि फिश खातो. तर त्यामुळे कोल्हापुरी शैलीतलं चिकन असं त्याचं उत्तर आहे. हे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा? तांबडा रस्सा आमचं कोल्हापुरी परतल्यालं तव्यात असं हलका कांदा बिंदा टाकून परतल्यालं चिकन, झाळ असं जाळ म्हणतात तसं चिकन. आणि भुरका मारायला येईल असा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, ज्वारीची भाकरी आणि जिरग्या तांदळाचा भात. यस, कडाक बेत अगदी. वडापाव की कटवडा? वडापाव. अच्छा, वडापाव. आता तुमच्या रोल बद्दल, खेळ मांडलामधील वाकडे सरकार की स्वप्नाच्या पलीकडे मधले कौशल्य नेमकर? खेळ मांडला मधला वाकडे सरकार. कारण तो अगेन पप्पांसारखा रोल होता आणि वाकडे सरकार हे त्या सिरियलचं मेन कॅरेक्टर होतं. म्हणजे त्याच्या अराउंड ती सगळी सिरियल घडते. तो त्या तिथला जागीरदार असतो आणि तो त्या एका 14 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो आणि तो तिच्या मागे लागतो नंतर. असं ते महत्त्वाचं कॅरेक्टर होतं आणि माझा पहिलं नॉमिनेशन या रोलसाठी मिळालं होतं TV इंडस्ट्रीमध्ये. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. म्हणजे जर मेकअप रूम चांगली असेल तर सर मेकअप रूम, सोय असेल म्हणून तर व्हॅनिटी. पण मेकअप रूम मध्ये गंमत आहे. कारण त्याचे खाणाखुणा आहेत आणि त्या मेकअप रूमचं काही म्हणाल तरी एक फील असतो. म्हणजे काय मी मिड 90s पासून सुरू केले त्यावेळेला तर व्हॅनिटीज नव्हत्याच. त्यामुळे कदाचित एक नॉस्टॅल्जिक मला फील होतं म्हणून असेल. पण मला शांतकिरणची जी मेकअप रूम होती ना, काय होती ती दगडी मेकअप रूम
आणि तो तिथला एक रंगाचा एक सुवास, आजूबाजूला त्या शूटिंगचं वातावरण, ते निवृत्ती दादा किंवा कोल्हापूरचे आमचे बाबूराव दादा जे मेकअप करणारे, ते काहीतरी आठवलं तरी वेगळ्या विश्वात आणि ते मध्ये आपण त्या चौथऱ्यावर बसायला बसायचो. हो. किती बैठका त्या मेकअप रूम, अरे बापरे, किती बैठका त्याच्यावर झालेल्या आणि आहेत. सर ते एक फिलिंग असायचं ना की हा. या मेकअप रूम मध्ये मास्टर विठ्ठलांनी मेकअप केलाय, इथे कदाचित सूर्यकांत, चंद्रकांत, हो, हो, अरुण हो. सरनाईक, यशवंत दत्त, हो. निळू फुले, निळू फुले, लागू, डॉक्टर लागू, या सगळ्यांनी या मेकअप रूम मध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती रंग लावलाय आणि तिथेच मी बसलोय. हे या फिलिंगचं काय करणार आपण? हे फिलिंग तुम्हाला व्हॅनिटी नाहीयेत. येस. इंडोर शूटिंग, आउटडोर लोकेशन? इंडोर शूटिंग अशासाठी की कंट्रोल्ड वातावरणामध्ये काम होतं आणि लवकर काम निघतं. निर्मात्याच्या दृष्टिकोनातनं जे बरं असतं ते मी म्हणतोय नट म्हणून. घरचा डाबा की सेटवरचं जेवण? घरचा डाबा, सतत घरचा डाबा. हो. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? सिंगल स्क्रीन 10 वेळा. मी आज सुद्धा मला सिंगल स्क्रीनला जायला आवडतं, फक्त सिंगल स्क्रीन आता मेंटेन्ड नाही आहेत, हा प्रॉब्लेम आहे. पण माझं अर्ध आयुष्य सिंगल स्क्रीन मध्ये गेलंय सर. त्यामुळं सिंगल स्क्रीन इररिप्लेसेबल आहे खरं तर, मनात जी जागा आहे. पण आता काळ बदलतोय, आता तिथे थिएटरची अवस्था वाईट आहे, प्रोजेक्शन चांगलं नाही आहे, आता साऊंड तिथले चांगले नाही आहेत, तिथं लागणारा सिनेमाही बऱ्याच वेळेला चांगला असत नाही. चांगला सिनेमा आता तुम्हाला चांगल्या थिएटरलाच म्हणजे मल्टिप्लेक्सलाच बघायला लागतो. तर त्यामुळे पण म्हणजे तुम्ही जर निवड म्हणालात तर मला अजूनही एखादं अद्ययावत चांगलं सिंगल थिएटर आवडेल, जसं कोल्हापूरचं एक पद्मा अजून त्यांनी चांगलं ठेवलं, तर तसं चांगलं थिएटर मला अजूनही सिंगल स्क्रीन आवडेल. सगळ्यांच्या गर्दीत सिंगल स्क्रीनला शिट्ट्या आहेत ना सर, थिएटरातल्या टाळ्या आहेत, शिट्ट्या आहेत. सिंगल स्क्रीनला स्टॉलला बसून सिनेमा बघण्याची जी मजा आहे, आम्ही त्याच्यातच वाढलो सर, ती म्हणजे त्याची किंमत नाही होऊ शकत. नाही. पण आजच्या काळामध्ये मल्टिप्लेक्सेस आहेत, तर तेही आपलेच झालेले आहेत, किंवा OTT. मी तर आता माझं बघणं इतकं आहे की मी कुठलंच मीडियम मिस नाही करत. व्हेरी गुड. चारही बाजूने सिनेमा बघायला पाहिजे. सिनेमा, वेबसिरीज सगळंच. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? वृत्तपत्र, 10 वेळा वृत्तपत्र. कारण सर माझ्या मते बातमीचं महत्त्व हे दुसऱ्या दिवशी ती वाचण्यामध्ये, सविस्तर वाचण्यामध्ये, आणि तेवढीच त्याची गरज आहे आणि तेवढंच त्याचं महत्त्व आहे. 24 तास वृत्तवाहिन्या थोडंसं त्याच्यामध्ये गोंधळ होतोय असं मला वाटतंय, की काय त्यांनाही 24 तास कॉन्टेंट द्यायचं आहे. पुन्हा त्याची आर्थिक गणितं वेगळी होतात. आज एक न्यूज चॅनल चालवणं हे काही सोपं काम नाही. तर मग तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये नाट्य आणावं लागतं. तर त्या मीडियमच्या त्या मर्यादा आहेत. त्यामुळे पण मला विचाराल तर माझी सकाळ वृत्तपत्र वाचण्यानेच होते. आता एक शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न, राज शेखर यांच्यावर बायोपिक यावं असं वाटतं की काय, कसं काय? त्यांच्यावरती बायोपिक यावं असं वाटतं, आणि त्याच्यासाठी माझी एक माझ्या लेवलला तयारी चालू आहे. म्हणजे मला त्यांचं सगळंच करिअर ऐकून माहिती आहे. दुर्दैवाने पप्पा जेव्हा ऐन उमेदीत होते तेव्हा माझा जन्म नव्हता. म्हणजे त्यांचा जो स्पॅन आहे तो 1960चं आणि 70च्या मध्यापर्यंत ते खूप सॉलिड त्यांची करिअर चालली होती. तर माझा जन्म 70च्या मध्यातला आहे, 76 साली. तर मला त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो पप्पांचा डाऊनफॉल होता. 80sचं दशक हा पप्पांचा डाऊनफॉल होता. तर मला त्या काळातले राजशेखर मी स्वतः बघितलेत. एका नटाची घुसमट मी बघितली आहे, आणि मला त्यांच्या बहरातल्या काळातले किस्से माहिती आहेत सगळे. काही त्यांनी सांगितलेले अत्यंत प्रांजळपणे. म्हणजे माझे वडील मुलांशी कम्युनिकेट करण्यात कधी कमी पडले नाहीत. त्यांनी अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्या चुकांसहित आमच्यासमोर मांडल्या, आणि त्याच्यातून बरंच काही शिकायला मिळालं. तर मला तेही माहिती आहे पप्पांचं. त्यांचा संघर्षसुद्धा माहिती आहे की 13-14 वर्षाचा एक मुलगा गडिंग्लजसारख्या गावातून नाटकात, सिनेमात काम करायच्या ओढीनं पळून येतो, नाईट स्कूलला शिकतो, तालमीत हरकाम्या म्हणून कामापासून सुरुवात करतो, दिवसभर एका प्रेसमध्ये नोकरी करतो, आणि काय कष्टाने तो स्वतःला घडवतो, कसा तो
आपली जागा तयार करतो. राजशेखर हे एक नाव तयार करतो, इतक्या भूमिका करतो. करिअरच्या ऐन भरात असताना तो फक्त काम करणं याला महत्त्व देतो. तो त्यातली व्यावहारिक बाजू अजिबात बघत नाही. त्याचा परिणाम त्याच्या डाऊनफॉलवरती होतो आणि मग त्याच्यातून ओव्हरकम करत, म्हणजे मला काय वाटतं ना की पप्पांचा बायोपिक हा पप्पांचा एका नटाचं बायोपिक नसावा. तो सगळ्या अशा मनस्वी ॲक्टर्सचं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं काहीतरी त्याच्यात यावं असं मला वाटतं. जसा मला अतिशय, ज्याच्यामध्ये अगदी माझा छोटा रोल उरला होता, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, खूप मोहन वाघ मी कॅरेक्टर त्यामध्ये केलं होतं. खूपच 2-4 सीन होते, पण मला तो सिनेमा खूप आवडतो कारण त्या सिनेमामध्ये फक्त डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाही आहे, त्या निमित्तानं अनेक अशा नटांची ती कथा वाटते मला. तर तसं काहीतरी पप्पांच्या निमित्तानेही व्हावं. पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे काही चित्रपट आले? ते गेले ना सर. त्या वर्षी 2005 साली त्यांचे काहीतरी 7-8 सिनेमे ते शूट झाले आणि त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी काही सिनेमे केले होते. म्हणजे त्यांना सांगतो का, 1995 नंतर त्यांना पुन्हा खूप जास्त कामं मिळायला लागली, कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून, विलन म्हणून. तर ते त्या 10 वर्षात त्यांनी काम केलं खूप. पण 1985 ते 95 हा काळ वाईट होता आणि कॉमेडी सिनेमाचं आणि त्याच्यात ते फिट झालेही असते, पण त्यांचाही पुन्हा तो मार्केटिंग करण्याचा स्वभाव नव्हता. तर ते म्हणायचे की मी काम करतो, लोकांना माहिती आहे, तर आता येऊ दे. पण सिनेमातच त्या भूमिकेची गरज नव्हती, तर त्याला कोण काय करणार. मी कशाही बद्दल कोणाला दोष नाही. तर ते गेले त्या वर्षी त्यांचे 2006 साली त्यांचे 8 सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातल्या 7 सिनेमांचं डबिंग सहित सगळं त्यांनी पूर्ण केलेलं होतं. एक सिनेमा भूमिपुत्र नावाचा, जो काही काळाने थोडा डिले झाला, तर त्याचं डबिंग मात्र मी केलं पप्पांसाठी. अशा पद्धतीने ते पिता आणि पुत्राचं हे झालं ऍक्च्युली. तर असे हे स्वप्नील राजशेखर, तुम्ही बोलता बोलता अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे थोडे इमोशनली तुम्ही व्हायलाच पाहिजे, कारण कलाकार हा मुळात इमोशनल असलंच पाहिजे. इतकं काय व्यावहारिक आपण तरी नाही होऊ शकत. तर तुम्ही आमच्या अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयात आलात आणि आमच्या इट्स मज्जाच्या प्रेक्षकांना अगदी भरभरून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, आठवणी सांगितल्यात. तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. आणि इट्स मज्जाचे सगळे पॉडकास्ट, सगळे कार्यक्रम मी बघत असतो आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मी तुमचा फॅन आहे, तर तुमच्याबरोबर गप्पा मारायला मिळायला एक वेगळी अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी. धन्यवाद. तर इट्स मज्जाच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.